काय ग? काय चाललं होतं तुमचं? काही नाही माई, तुम्हाला ते सकाळी म्हणाले होते ना कॉस्ट्युमचं, ते दाखवत होते जरा अर्चूला. आणि नानांनी सकाळी पाण्याविषयी सांगितलं ना, ते पण सांगत होते. बस तेवढंच? मान्य आहे मला विजया, कुतूहल वाटणार. तुम्ही बरोबरीचे आहात, त्यामुळे गॉसिप करावं, मजा करावी असं वाटणं साहजिक आहे. पण काट्याचा नायटा कधी होतो ना, हे गॉसिप मधून कधीच कळत नाही आपल्याला. मेघनाच्या बॅगेत तिने असं काय लपवून ठेवलंय असा संशय तुमच्या मनात आहे ना, तो आधी काढून टाका. आणि तितकंच तुम्हाला वाटत असेल ना, तर सरळ जाऊन तिला विचारा ना की बाई असं काय ठेवलेस तू त्या बॅगेत जे आमच्यापासून तू लपवतेस. म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल. विजया, संशय आणि गैरसमज ह्या वाळव्या आहेत ग, घर पोखरून काढतात. आणि हा कानमंत्र मला माझ्या सासूबाईने दिलाय आणि तो मी आजपर्यंत कसोशीनं पाळत आले. आणि तो तुम्ही सुद्धा पाळावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय मला माई. मला मान्य माई, आपल्या घराच्या काही पद्धती आहेत, नियम आहेत, पण मग त्या मेघनाला सुद्धा लागू आहेत ना. आता तिने माझी बॅग, माझं अमुक, माझं तमुक अशा प्रकारची लपवाछपवी करणं पण बरोबर नाहीये ना माई. येते. या 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 सुरेशराव, या 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 वा वा, आलं भेला आलं. अगं संजीवनी, ओ आपले व्याही आलेत. अगं बाई, आले आले. बसा बसा बसा. बसा 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 बसा. अरे माधवी, ते तुम्ही पण आलात का? वा वा वा. कशा आहात? बरी आहे. अगं त्यांना काय विचारतेस कशात तुम्ही? सुरेशरावांची तब्येत बरी नव्हती. काय सुरेशराव, कशी आहे तब्येत आता? बाबाजींच्या छत्रछायेखाली कशी असणार? उत्तम. एकदम उत्तम. फक्त काय? फक्त काय नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेलच ना. हा, ते बाबाजी तुमच्या स्वप्नात आले होते त्याबद्दल बोलताय का तुम्ही? हो ना. म्हणजे बाबाजींनीच आज्ञा दिली मला, म्हणून तर इकडे आलो मी. म्हणजे मला नाही नाही, म्हणजे तापाविषयीच बोलतायत. त्यांना ताप आला होता ना? हो ना. हो हो ना. आणि त्याच्यातच मला नाही, पण बाकी काही असो, सापुताऱ्याला जाऊन आल्यामुळे तब्येत छान झाली तुमची. नाही नाही, नानासाहेब तब्येत उत्तमच आहे. एकदमच छान आहे बाबाजींच्या कृपेने. फक्त तुम्ही ना खूप काळजी करताय. ती काळजी करू नका हो. नानासाहेब, काळजी वाटणारच ना. जावई बापूंवरती आणि मेघनांवरती जर का संकट येणार असतील तर काळजी वाटणारच ना. असंच चाललंय हो ह्यांचं. सारखं सारखी काळजी करत असतात. मी तरी काय करू हो? अहो साहजिकच आहे. एकुलती एक लाडकी लेक लग्न होऊन सासरी गेली आणि त्यात तुम्ही दोघांनी रिटायरमेंट घेतली, मग एकटेपणा जाणवणारच ना तुम्हाला. हो ना. मी काय म्हणतो, तुम्ही एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये मन का निघून ठेवत? बरं वाटेल तुम्हाला. हो ना नाना? एक्झॅक्टली हेच सुचवणार होतो मी. एखादा तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी पार्ट टाइम जॉब करा. आणि जॉब कशाला, मी तर म्हणतो की तुमच्या कर्मचारी संघासाठी काहीतरी सोशल वर्क करा. नाही म्हणजे अमितराव आणि नानासाहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मला सांगा, लक्ष लागेल का हो कामामध्ये? जावई बापू आणि मेघनांची काळजी आहे ना, लक्ष लागेल का? कसले आले संकट, मजेत आहेत पोरं. अहो म्हणजे बाबाजींनी संकेत दिला तो खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचंय? हो, साक्षात बाबाजी त्यांनी सांगितलंय की मुलांवर संकट येणार आहेत म्हणून. आणि बरं का नानासाहेब, त्याच्यावर उपाय पण सांगितलाय त्यांनी. मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही मुलांची काही केलं बोलायला तयार नाहीत. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मी काय म्हणतो सुरेशराव, मी फक्कड चहा करतो सगळ्यांसाठी. माझ्या हातचा चहा एकदा पिऊन बघा, फ्रेश वाटेल तुम्हाला. बघा कसे फ्रेश दिसतायत. अगदी छान गवती चहा अलग घालून करतात. आलो आलो आलो. बसा 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 बसा, गप्पा मारा. संजीवनी,
हो, हो. गप्पा मी येऊ का मारायच्या. मदतीला? नाही नाही, मी आहे ना, मी आहे. वाटलं तर अमितला बोलवतो. हाय किरण. हाय. काय रे, चेहरा का असा उतरला तुझा? वा, मला मारे परवा दिवशी मोठं लेक्चर देत होतास आणि आज तुला काय झालं? किरण, सांगणार आहेस का काय झालंय ते? कसं सांगू ते कळत नाही. तुला सांगितलं तरी राग येईल आणि दुसऱ्यांकडनं कळलं तरी राग येईल. प्लीज असं कोड्यात नको ना बोलूस रे. सांग ना सरळ सरळ जे काय ते. आदित्य नगरकर बद्दल असलं तरीही हो, तरीही कालच मला कळलंय की आपला आदू हॉस्पिटलमध्ये आहे. काय? कधी, कुठे? चल आपण आता शोधतो. चल चल. मेघना थांब थांब. अरे थांब काय थांब, हॉस्पिटल मध्ये ना मला तो. प्रशांतचा फोन आला होता की अरे की काय, बोल ना तो लवकर. हॉस्पिटलमध्ये होता. होता म्हणजे? इथे नाही, देहरादूनला. काय? हो, तो ट्रेकला गेला होता 15 दिवसांसाठी. तिकडेच काहीतरी झालं म्हणून त्याला ऍडमिट केलं. तिकडून त्याने डिस्चार्ज घेतला, एवढंच काही ते प्रशांतला कळलं आणि म्हणून त्याने मला कळवलं. डिस्चार्ज घेऊन आदू कुठे गेलाय आणि का ऍडमिट होता हे मलाही नाही माहिती. पण ज्या अर्थी त्याने डिस्चार्ज घेतलाय त्या अर्थी तो बरा असेल, होपफुली. तू टेन्शन नको घेऊस, मी अजून काही माहिती मिळते का ते कळवतो. ह्या सिच्युएशन मध्ये नक्की काय करायचं, कोण सांगेल मला? अदूला एवढंसं जरी खर्चटलं तरी जीव कासावीस होतो माझा. पण माझा जीव तर मी बंद करून ठेवलाय ना एका पेटीत. आणि आदित्य जपतोय ती पेटी हळुवारपणे. काय करू मी? काय मयूर बरोबर मारा ना नेम धरून. थांब थांब जरा. अरे इकडे कुठे पल्लो सतीश लवकर. लवकर मेहताबाई मारा. आता फोड तू. ठीक आहे आपण जिंकू आता. पल्लो थोडी नाकीस मी तिकडे उभा राहतो. मेहताबाई इकडे. परत मार म्हणजे बॉल ना लांब जाईल. चल तोडी ना केस. लवकर. मेघना, तिला काय झालं? काय झालं काकूला? काय माहिती? अरे काय पण नाही चला चल 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 लाव.
मेघना अगं बाई झोपली काय अशी? अगं हळूहळू घाबरू नकोस बाळा. काय झालं? आणि हे काय, तू रडत होतीस की काय? काय झालं? कोणी काही बोललं का तुला? काही होतंय का तुला बाळा? कुणाची आठवण येते का? आई बाबांची आठवण येते? अगं बाळा वाटतं ग असं. अगं तू चहा प्यायला आली नाहीस आज माझ्या बरोबर म्हणून विचारायला आले. बर चल उठ आता. तिन्ही संजेच्या वेळी असं झोपू नये. चल तोंडावर पाण्याचे हपके मार भरपूर, केस नीट कर आणि ये बाहेर. तुझ्या आवडीचा गवती चहा आणि आलं घालून चहा करते फक्कड. हं ये लवकर बाळा. ए मुलांनो, चला चला भेळ तयार आहे, चला. ए चला चला, राणे काकू भेळ घेऊन आल्यात. सावकाश, ए, सावकाश. मयू सावकाश सावकाश. हळू, हळू. पल्लव गडबड गडबड कर. इथे बस इथे बस इथे बस. हा, बसला? या, राणे काकू या. हा. चला आणा आता. वा राणे काकू, आता आम्ही अगदी मुलांसारखी भेळ हाणणार आहे. सपाटात. बराबर बोलते भाभी तू. हाँ काय दिल से खाओ. ये देसावाडी ना मोठो छे ना. हाँ मेहताबाई म्हणून तर केले ना भेळ. मेहताबाई तुम्ही भाभींना सांगा ते अमिरी खमण बनवायला उद्या. हा हा आणि मेहताबाई बऱ्याच दिवसात तुमचा तो काय उंदियो का उंदियो हा तो नाही झाला. अरे करी नाकेस. अजून टाइम नाही गेला ना सतीश भाई. हा आदित्य भाई आले. आदित्य आला. काय रे, काय चाललंय? काका वेळ संपली. अरे संपली? अरे यार, संपलेली नाही हा भेळ. कोण म्हणते संपले? हे बघ हा पुडा ठेवलाय मी तुझ्यासाठी. ए टोक टोक. अरे आदित्य पुढे संपली. खा चला पटापट आटपा. काय ग माई, अख्खी देसाईवाडी बाहेर भेळ खाते. तू कशी काय ग मागे राहिलीस? अरे देवाचा दिवा लावायचा होता आणि मेघनाही घरातच बसले ना, मग माझं काही मन लागे ना हो बाहेर. का मेघना का घरात बसली? कोण जाणे. नाही म्हणजे आली तशी ती अरे खोलीतच गेली. खरं तर आम्ही दोघी एकत्र बसून चहा घेतो रे रोज, पण म्हटलं दमली असेल. पण संध्याकाळ झाली म्हणून उठवायला गेले रे तिला, तर डोळे एकदम लाल झाले होते तिचे. रडली होती बहुतेक खूप. रडली होती? नाही म्हणजे असं आपलं मला वाटलं हो. मी काही फार खोलात नाही शिरले. अरे असं काहीतरी बिनसलं ना की एकटं राहावंसं वाटतं रे माणसाला. पण तिचं मन असं उदास का इतकं हे काही कळलं नाही मला. पण म्हटलं जाऊ दे, सांगेल नंतर कधीतरी. बरं मी बघतो. तू या हातपाय धु, मी कॉफी करते. बाय. राणे काकूनी भेळ केली बघ. तुला आवडते ना फार? काही झालंय का मेघना? रडत होतीस तू? मेघना काय झालंय प्लीज सांग मला. घरी काय झालंय का? नाही. मग
मला सांगू शकत नाहीयेस का? ओके, थोडा वेळ आराम कर आणि मग फ्रेश हो. मग बघू आपण. ठीक आहे? काय गया मुलांना काही भान आहे की नाही खेळापुढे? घरी येऊन हातपाय धुवून शुभंकरोती कधी म्हणणार, जेवणार कधी, अभ्यास कधी करणार, आणि होमवर्कचं काय पोझिशन? कुठला होमवर्क? आली आहेत आणि दप्तर टाकून तशीच पळाली आहे. आणि आता तर तिकडे भेळ पण खाऊन झाली आहे ना. मग आता कुठली घराची आठवण होतीये? आजी आजी आज आमची मुलींची टीम जिंकली. वा वा, आज तर जिंकलेत, रोज आम्हीच जिंकतो. अरे काय रे तुमचे अवतार धुळीने माखलात नुसते. चला जा, पटकन हातपाय धुवून घ्यायचे, शुभंकरोती म्हणायचे आणि बाबा बेडरूम मध्ये बसले त्यांच्याबरोबर अभ्यास करायला बसायचं. कळलं? बाबा काय झालं तुम्हाला तोंड वाकडी करायला? हा, बाबा बोर करतात ग. काहीतरी काय रे बडबडता? बाबा काय बोर करतात? काहीतरी अभ्यास न करण्याचं निमित्त काढतात बस. काय बोर करतात रे बाबा? अगं म्हणजे ते लांब लचक लेक्चर देत बसतात आणि धड्यात काहीतरी वाचतात आणि मग त्यांच्या ऑफिस मधली उदाहरणं देत बसतात. मग बोर होतं ग आणि होमवर्क बाजूलाच राहतो. बघितलं माई काय अतरंगी पोर आहेत. बाबा लेक्चर तरी देतात, नाही तर नोटपॅड वर स्वतःच काहीतरी करत बसतात. त्यामुळे अभ्यास राहतो. त्यापेक्षा आई बरी, सगळ्या प्रश्नांची उत्तरं करून घेते, मग लवकर अभ्यास संपतो. जा बाई जा विजा, घे त्यांचा अभ्यास, नाहीतर नानांचं ज्ञानामृत ऐकायला उद्या कोणी उरणारच नाही. कठीण आहे रे देवा. जा, मी करते सगळी चला कामं. हात पाय धुवून घ्या, आलेच मी. राहू द्या ग, जा तू. कठीण आहे रे देवा. घ्या. संजीवनी, मेघनाच्या बाबांचं काहीतरी बिघडलेलं दिसतंय. जोपर्यंत त्यांच्यापुरतं होतं तोपर्यंत ठीक होतं, पण आता आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलं का? नाही, सगळ्यांकडे कसे संशयित नजरेने बघत होते नाही. खरं सांगायचं ना, मला त्यांच्या बोलण्याची काही संगतीच लागत नव्हती. मी आपण जे काय बोलतोय ते त्यांना कळतंय की नाही हेच कळत नव्हतं. मला तर वाटतं बहुतेक कळतच नसावं काय ते. किती असंबद्ध बोलत होते. हसूही येत होतं आणि काळजीही वाटत होती. माधवीताई बिचाऱ्या 24 तास हा असा नवरा कठीण आहे. आता त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे त्यांचं त्यांनाच माहित ग. नाही कोणाच्या मनात शिरू शकत ना. नाही, पण मेघनाच्या आईसाठी खूप त्रासदायक आहे हे सगळं. खरंय. मला कळत नाही, शरीरामध्ये काही गडबड झाली की माणसं लगेच डॉक्टरकडे धावतात, त्यांना लगेच बरं व्हायचं असतं. पण मनातली गडबड कळूनही माणसं मनाच्या डॉक्टरकडे का जात नाही? मानसोपचार तज्ञाकडे फक्त वेळीच जातात असा काहीतरी समज झालाय लोकांचा. त्यांनी खरं तर एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला भेटावं. पण हे जाणार नाहीत तिकडे. बाबाजी आहेत ना त्यांचे. मला वाटलं छान सापुताराला गेले, हवा पलट झाली, फ्रेश वाटलं असेल, पण हे काहीतरी भलतंच होऊन बसलंय. मला ना आतून वाटतंय काहीतरी बिघडलंय त्यांचं. ही यंत्रणा एकदा उघडून छान ओव्हरऑलिंग करायला हवं. तुम्ही नको. बाबाजी काय ते बघून घेतील. तुम्ही त्यांच्या फंदात पडणार नाही आहात, आधीच सांगून ठेवते मी तुम्हाला. हो हो हो. तू का जेवायचा आग्रह केलास मला? नको होतं मला काही. आय नो, तू म्हणाली होतीस मला तसं, पण मेघना आपल्या दोघांमध्ये जे काही घडतं ते आपण घरच्यांबरोबर शेअर नाही करू शकत ना. मी जर तुला आग्रहाने 4 घास खायला लावले नसते ना, तर प्रत्येकाने येऊन तुला आग्रह केला असता किंवा औषध पाणी केलं असतं आणि तूच खूप इरिटेट झाली असतीस.
कारण तू किती म्हणालीस ना की तुझं डोकं दुखतंय, तरी तुझा मूड ऑफ झालाय कशावरून तरी, हे कळतंय मला. नाही, कारण सांगण्याची किंवा इतर काही एक्सप्लेन करण्याची काही गरज नाहीये. मी अगदी समजू शकतोय की काहीतरी हर्ट करणारच समजलंय तुला, किंवा आठवतंय किंवा वाटतंय, आणि तुला अगदी एकटं राहायचंय है ना.